पालघरमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत। 675 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला। तर कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात 514 नागरिकांवर उपचार करण्यात आले। खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे। रुग्णालय प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची देखील मागणी या दरम्यान आता करण्यात आली। रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भात मागणी करण्यात आली। कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात एकंदरीत 514 नागरिकांवर उपचार सुरू आहेत। पालघरमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत। 675 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला आहे। कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात 514 नागरिकांवर उपचार सुरू आहेत। आपल्याकडे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत 675 डॉग बाईटचे केसेस आलेले आणि आता जो नवीन वर्ष चालू झाला 1 एप्रिल 2024 ते आतापर्यंत म्हणजे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत 514 इतका डॉग बाईटचा आकडा आपल्याकडे आहे। म्हणजे इतके पेशंट आपल्याकडे आलेत ह्या 6 महिन्यामध्ये। गेल्या वर्षभरामध्ये जेवढे पेशंट होते ते आताच्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ आपण हा आकडा पार करत आलो आहोत। आणि जे डॉग बाईट होतात पेशंटला त्यांना विनंती करेल की तुम्हाला डॉग बाईट झाल्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन तात्काळ उपचार घ्यावे। आपल्याकडे लस उपलब्ध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।